खरातची पोलीस कोठडी संपतेय आणि त्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आज दुपारी 2:30 वाजता अशोक खरात याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। भोंदूबाबा अशोक खरात याची आजही एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून खरातची चौकशी केली जाते। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट्स देतील। मुकुल, आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाईल, कोठडीत वाढ होणार आहे की कोठडी संपेल? अशोक खरातची आजही एसआयटी कडून झाडाझडती सध्या सुरू आहे आणि एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून त्याची चौकशी होतीये। कालही 10 तास त्याची चौकशी झालेली होती। मागचे 3 दिवस एसआयटी जी नेमण्यात आली आहे तिच्याकडून ही चौकशी होतीये। तर आयकर विभागाने देखील या प्रकरणामध्ये चौकशी सुरू केलेली होती। अनेक मालमत्ता ज्या होत्या खरातच्या त्या देखील उघडकीस आल्या होत्या आणि एकूणच आज अशोक खरात याची जी पोलीस कोठडी आहे ती संपणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल। आतापर्यंत तपासामधून ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्या देखील कोर्टाच्या समोर मांडल्या जातील। आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून ही चौकशी होते। थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आतापर्यंत 6 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अनेक महिलांची फसवणूक त्याने आतापर्यंत केल्याचं देखील समोर आलेलं आहे। पोलिसांनी या संदर्भात महिलांनी पुढे यावं असं आवाहन केलेलं आहे आणि एक हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केलाय। खरातच्या या कोठडीमध्ये आज वाढ होणार का हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतात। मुकुल, थोड्याच वेळात खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आज त्याची कोठडी वाढू शकते की आज संपणार आहे, काय नेमका अंदाज? 18 तारखेला याआधी खरातला नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती। आजची पोलीस कोठडीची मुदत संपते आहे, त्यामुळे आज पुन्हा एकदा त्याला हजर केलं जाईल। गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये अशोक खरात याच्या विरोधात 5 नवीन तक्रारी दाखल झालेल्या आहेत। या एकूण तक्रारींची संख्या आता 6 झालेली आहे। त्याचबरोबर त्याचे अनेक ठिकाणी भागीदारीमध्ये प्रॉपर्टी असल्याचं देखील समोर आलेलं आहे। कोट्यवधी रुपयांची त्याने माया जमवलेली, त्यामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केलेली आहे आणि याही पुढे त्यापेक्षा अधिक माहिती पोलिसांना जमा करायची आहे। त्यामुळे निश्चितच नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल आणि न्यायालय पूर्ण सारासार विचार करून किती पोलीस कोठडी द्यायची याबाबतचा निर्णय देतील। परंतु आपण बघतोय की आता न्यायालयाच्या आवारामध्ये अशोक खरात याच्या येण्यापूर्वी इथे बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। नाशिक पोलीस त्याचबरोबर रॅपिड ऍक्शन फोर्सचे पोलीस देखील आता इथे तैनात करण्यात आलेले आहेत। साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यान अशोक खरात याला न्यायालयामध्ये आणलं जाईल। आतापर्यंत पोलिसांच्या तपासामध्ये काय काय निष्पन्न झालेलं आहे, क्राईम ब्रांच त्याचबरोबर एसआयटीकडे हा संपूर्ण तपास गेलेला आहे। त्यामुळे एसआयटीचे अधिकारी देखील कोर्टामध्ये हजर होतील। आतापर्यंत काय केलंय आणि यापुढे काय तपास करायचा याचं संपूर्ण माहिती ही कोर्टात दिली जाईल आणि त्यानंतर पुढचा निकाल कळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।